2 वर्षात बघा मुंबई खड्डेमुक्त होईल आणि मुंबईमध्ये एकही खड्डा तुम्हाला दिसणार नाही. 3 गोष्टी सांगतो याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे जर कोणी तुमच्या ह्या मंचावर येऊन तुम्हाला जर सांगितलं कुठच्याही राजकीय नेत्यांनी, मग अगदी युएसएचे राष्ट्राध्यक्ष असो किंवा कोणी असो, की 1 वर्षात 2 वर्षात कुठच्याही शहराचे मी रस्ते खड्डेमुक्त करीन, तो माणूस खोटं बोलत आहे. हे प्रॅक्टिकल नाहीये, हे पॉसिबल नाहीये. कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे वाहतूक रहदारी एवढी आहे, रस्ते बंद करणं ही खूप मोठी जबाबदारी असते. तेवढाच भार हा ट्रॅफिक पोलिसांवर पडतो, बाकीच्या यंत्रणांवर पडतो. मुंबईच्या रस्त्यांच्या खालती 42 की 43 आता युटिलिटीज आहेत, त्यांचं डक्टिंग करायला लागतं तुम्हाला. मुंबईमध्ये काम करताना 16-17 एजन्सीज आहेत, आता अदानी 18वी एजन्सी झाले धारावीसाठी. तर ही एक वस्तू आहे, तुम्हाला वस्तुस्थिती मान्य करून सगळ्यांची परवानगी घेऊन काम करायला लागतं. आता अनेक ठिकाणी असं झालंय, बीएसटीला जीएम नाहीये, कॉन्क्रीटचे रस्ते झालेत आणि बीएसटीला आठवतंय की अरे आमची लाईनच नाही गेली, किंवा मग एमटीएनएल कधी जागा होतं, कधी महानगर गॅस असेल. हे सगळ्या संघटनेनं तुम्हाला आणि अंगीकृत संघटना तुम्हाला एकत्र करून काम करायला लागतं. चौथी गोष्ट म्हणजे जे ह्यांनी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं टेंडर काढलंय ना, जगात कुठच्याही शहरांमध्ये एवढं कॉन्क्रिटीकरण कधीच होत नाही. कॉन्क्रिटीकरण झालं म्हणजे तुमचा रन ऑफ एरिया वाढला, रन ऑफ एरिया वाढला म्हणजे तुम्हाला पाणी साचण्याचा एरिया हा जास्ती वाढतो, पूर येऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करताना साधारणपणे 30 फुटाच्या खालचे जे रस्ते आहेत, जे मायनर रोड्स आपण बोलतो, गल्लीतले रस्ते असतात, हे नेहमी ऍस्फॉल्ट असतात. कारण तुम्हाला तिथे युटिलिटीज क्रिसक्रॉस जातात, तुम्हाला युटिलिटी टाकायला लागतात. आता काय झालंय तुम्ही बघा, अनेकदा ते जोरू बातेना नावाचे एक ऍक्टिव्हिस्ट आहेत, ते तर ट्विट करतच असतात, अनेक लोक करतात. अंधेरी असेल, बँड्रा वेस्ट असेल, हे सगळे एच वेस्ट वगैरे सगळे एरियामध्ये आपण पाहाल तर प्रत्येक रस्ता गेले 2 वर्ष खोदून ठेवलाय. आणि नुसतं काही रस्त्यांसाठी नाही, कधी सिवर लाईनसाठी खोदतात, कधी स्टॉर्म वॉटर ड्रेनसाठी खोदतात, कधी रस्त्यासाठी खोदतात. बरं, कॉन्क्रिटीकरण कोणाला तुम्ही टेंडर दिलेत? तर 5 मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना दिले. ते 5 मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना 5 पाकिटं दिली, 5 रिजन करून मुंबईतले. एक असे आहेत त्याच्यातले ज्यांनी एक मला दापोलीमध्ये आता उड्डाणपूल पडला, तर त्याच कॉन्ट्रॅक्टरचा, तरी त्याला कॉन्ट्रॅक्ट मोठं देऊन ठेवलेलं आहे. एक कॉन्ट्रॅक्टर असे ज्यांना मोठे आरोप झालेत, ह्यांना इलेक्टोरल बॉन्ड्स देण्याचे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवलंय. तरी मी कॉन्ट्रॅक्टरची नावं घेणार नाही, कारण इव्हेंच्युअली कॉन्ट्रॅक्टरच काम करतात, बरोबर आहे. पण ह्या कॉन्ट्रॅक्टर्सना तुम्ही 5 कॉन्ट्रॅक्ट देताना कसे दिलेत? एखाद्या रस्त्यासाठी तुम्ही बिडिंग करताना एस्टिमेटचे तुम्ही कॉस्ट काढली. सपोज हा रस्ता बनवायला 10 रुपये लागतात, बरोबर आहे. ह्याच्यात कमीत कमी जो बीड करतो त्याला मिळतं. बरोबर 5 कॉन्ट्रॅक्टर्सनी एक कॉन्ट्रॅक्ट जिंकायला लोएस्ट बीड टाकलेला आहे, 15 रुपयाचा असेल त्या 10 रुपयाच्या रस्त्यासाठी. दुसऱ्या दोघांनी 17 आणि 18 रुपये टाकले. म्हणजे हे सेटिंग करून, कार्टेलायझेशन करून तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट. आणि मी 15 जानेवारी 2023 जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यात हे सगळं पुरावे निश्चित दाखवलं होतं.